नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे, जी बघताना तर अवघड वाटते पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शिकवलेली आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुठल्याही कलरचा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून तुम्ही ही डिझाइन नक्कीच बनवू शकाल। डिझाइन बनवली तर मला कमेंट करून सांगा की तुमची डिझाइन कशी वाटली आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली। त्याचबरोबर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की 15 मार्च पासून आपली बेसिक ब्लाउजची बॅच चालू होत आहे। तर या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला मला मेसेज करा। क्लास बद्दल तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील। त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरला प्राजक्ता फॅशन डिझायनर ह्या नावाने ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, कारण क्लासचा जो ऍक्सेस आहे तो तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतो। म्हणजे असं काही नाहीये की ऑनलाईन क्लास संपला की मी क्लास कुठे बघू, तर असं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। काही वेळेला बरेच जण ऍडमिशन घेतात पण जॉईन करू शकत नाहीत, पण जरी असं तुमचा प्रॉब्लेम झाला तरी ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतो, तर तो ऍप्लिकेशन मध्ये असतो। त्याचबरोबर इतर क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, जसं की ड्रेस क्लास, नऊवारी साडी क्लास, बॅकनेक डिझाइन क्लास, असे भरपूर क्लासेस आहेत। तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर नक्कीच गुगल प्ले स्टोअर वरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ऍडमिशन चालू झालेले आहेत। या बॅच मध्ये तुम्हाला मी 3 टाइपचे ब्लाउज शिकवणार आहे, जसं की कटोरी ब्लाउज, फोरटक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, 50 साइज पर्यंत तुम्हाला नॉलेज देणार आहे। तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट नॉलेज दिलं जाईल, बिझनेस नॉलेज दिलं जाईल, प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग शिकवलं जाईल। कुठल्याही साइजचे ब्लाउज तुम्ही अगदी इझी पद्धतीने बनवू शकाल। तुमचे जे काही प्रॉब्लेम्स येत असतील, जसं की क्रॉस फिटिंग होणं, शोल्डर उतरणं, ब्लाउज शिवताना फिनिशिंग अजिबात चांगलं येत नाही, जसं डिझाइन कस्टमर बनवायला सांगत आहे ते बनवायला तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लासमध्ये क्लिअर होतात। तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता। क्लासची फी आहे फक्त 999 रुपये, खूप कमी फी आहे। तर नक्कीच तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन मी तुम्हाला याची डिझाइन दाखवते, ठीक आहे। तर बघा मैत्रिणींनो, हा इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही डिझाइन कोणत्याही साइजसाठी तयार करू शकता, त्या साइजचा तुम्ही बॅक पार्ट तयार करा आणि या पद्धतीने तुम्ही ही डिझाइन बनवा। गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 11 इंच वरती मार्किंग केलेली आहे, म्हणजे मेन गळा मला या साइजचा हवा आहे। इथे तुमची रुंदी उंची तुमच्या साइज प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर याच्यामध्ये बघा, आतील गळा जो आहे तो पंचकोनी, पान गळा असा आपण कोणताही घेऊ शकता, पण याच्या बाहेरचा जो शेप आहे, जो बाहेर आपण पॅचवर्क मध्ये आपण डिझाइन बनवतोय, तो मी असा कर्व मध्ये घेते। आता हा आपण आपल्या अंदाजाने लहान मोठा अशा साइज मध्ये हा जो शेप आहे ना तो घेऊ शकतो, म्हणजे मेन गळ्याच्या साइडने तुम्हाला किती अंतर ठेवायचं आहे हे डिसाइड करून। तर बघा, मी या साइज मध्ये हा बाहेरून गळा मार्किंग करून घेतलेला आहे आणि अगदी अंदाजेच खालचे जे कर्व आहेत ना ते फ्रेंच कर्वच्या मदतीने असे मी घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे 3 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, जसं मी आता घेतलेत असे किती कर्व तुम्ही घेऊ शकता। पण आता याचं कटिंग जे आहे ना ते आपल्याला अस्तरवरती बिलकुल करायचं नाही, त्याच्यासाठी असा फोल्ड पेपर घ्यायचा आणि हा जो फोल्ड पेपर आहे तो याच्यावरती असा ठेवायचा, पुन्हा त्याला सिंगल करायचं मध्ये लाईन मार्क करून। आणि बघा, तुम्हाला इथे पुसटसं दिसत असेल आपण जे अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे ते फक्त स्केच पेनने किंवा पेनाने असं डार्क करायचं आहे। ही डिझाइन मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवतेय, जेणेकरून तुम्ही लगेच बनवू शकाल आणि ते पण परफेक्ट फिनिशिंगमध्ये। पुन्हा जसा आहे तसा पेपर फोल्ड करायचं आणि बघा, पेपरवरती आपल्याला पाठीमागे जे केलेलं मार्किंग आहे ते पुसटसं दिसत आहे तर ते इकडे डार्क करायचं, म्हणजे काय, आपण जे केलेलं मार्किंग आहे ना ते आता अखंड झालेलं आहे। आता आपण याला असं बाहेरून 1 इंच अंतर ठेवून कट करून घेऊयात। तर हा जो गळा आहे ना बाहेरील तो मार्किंग झालेला आहे। सगळ्यात अगोदर आपण हा गळा बनवतो आणि मग त्याच्या आतमध्ये सेपरेट गळा बनवून त्याच्यामध्ये आपण पॅच बसवतो। एकदम तुम्हाला छान पद्धतीने ही डिझाइन शिकवते, म्हणजे तुम्ही लगेच ट्राय करू शकाल। हा जो पेपर आहे तो फक्त अस्तरवरती ठेवायचा आणि एक मध्यात शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा, हा कपडा ट्रान्सपरंट नाही, त्यामुळे मी डायरेक्ट अस्तरवरती कॅनव्हास लावलेला आहे। त्यानंतर आता मेन कपडा घ्यायचा आहे, तो सरळ ठेवायचा आणि सरळ कपड्यावरती हा कॅनव्हास ठेवायचा, कॅनव्हासवरती असला पाहिजे। त्यानंतर आपण जो शेप घेतलेला आहे स्केच पेनने, जो तुमचा कुठलाही असू शकतो इथे, तर अगदी त्याच शेपवरून आपल्याला काय करायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे।
अगदी परफेक्ट द्यायची. आता एक लक्षात घ्या, तुम्ही डिझाईन तर छान काढली पण तुमची शिलाई वाकडी तिकडी आली तर नक्कीच तुमचा गळासुद्धा वाकडा तिकडा बनेल. म्हणून जसं तुमचं मार्किंग आहे त्या मार्किंगप्रमाणे 1 टाका मागे पुढे न होता परफेक्ट अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, थोडासा वेळ लागू द्यात, गडबड अजिबात करू नका. पण एका शिलाईमध्येच शिलाई छान फिनिशिंगमध्ये येऊ द्यात. नाही आली तरी हरकत नाही, जेवढी शिलाई खराब येईल तेवढी काढून टाकायची आणि पुन्हा एकदा द्यायची. आता बघा, याचा आतील जो भाग आहे तो कट करायचा आहे, पण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे. कर्व आहेत बघा, पूर्ण वरती सुद्धा आपण कर्व शेपच घेतलेला आहे. तर सगळीकडे कट देणं खूप गरजेचं आहे. जर आपले प्रॉपर कट नाहीत आले तर हे पलटी व्यवस्थित होत नाही, आकार त्याचा व्यवस्थित बाहेर निघत नाही. तरीही आता याच्यावरती ना मिरर वर्क आहे, तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे कुठेतरी याला प्रॉब्लेम येऊ शकतो मला गळा पलटी करण्यामध्ये, जर त्याच्यावरती आलं असेल तर. नसेल, सगळीकडे प्लेन असेल तर ते होईल व्यवस्थित. तर आपण बघूयात आता कसं होतंय. आता हे पलटी करून काय करायचं, फिनिशिंगसाठी एकतर याच्यावरून इस्त्री करून घ्यायची आणि दुसरं म्हणजे फिनिशिंगची कवर शिलाई द्यायची. दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही करू शकता. आता मी याला शिलाई न देता सगळा शेप असा बाहेरच्या बाजूकडे काढून वरून याला इस्त्री करून घेणार आहे. इस्त्री केलेला पार्ट मी इथे दाखवलेला नाही आहे, पण इस्त्री करणं सोपं आहे. फक्त जास्त हीट करू नका इस्त्रीला. नॉर्मलमध्ये तुम्ही त्याच्यावरती इस्त्री फिरवून पूर्ण जो शेप आहे तो बाहेरच्या बाजूकडे काढत छान असं फिनिशिंगमध्ये तयार करून घ्या. बघा, जिथे जिथे तुमचा कट प्रॉपर बसला नसेल ना तर तिथलं कापड व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होणार नाही. त्यासाठी ते पुन्हा उलटं करून त्याला तिथे एक नॉर्मल कट द्यायचा आणि मग आपल्याला पलटी करून घ्यायचे. एकदम परफेक्ट असा आपला हा शेप निघायला पाहिजे. सगळे कर्व हाताने असे आपल्याला बाहेरच्या बाजूकडे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. बघा, ते आतमध्ये कापड गुंतून राहतं त्यामुळे. तर अशा प्रकारे मी हे सगळं काही असं बाहेर काढून घेते. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. बघा, मी इस्त्री करून ह्याला छान फिनिशिंग करून घेतले, तुम्हाला दिसत असेल. आता मी संपूर्ण साईडने याला शिलाई देऊन घेते, म्हणजे कापड आणि अस्तर आपलं दोन्हीही इथे सेट होईल. आणि त्यानंतर जो बाहेरचा कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी याला कट करून घेते. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिझाईन आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हा गळा आपला असा दिसतोय. आता याला आतून आपल्याला पॅच बनवायचा आहे, म्हणून आणखी एक फोल्ड पेपर घ्यायचा आहे. तर आपली गळा रुंदी आहे 2.5 इंच, गळा उंची आहे 11 इंच. त्यानंतर खालची रुंदी तुम्ही आवडीप्रमाणे 3 इंच 3.5 इंच पाहिजे तेवढी घेऊ शकता. बॉक्स तयार करायचा आहे आणि बॉक्स तयार केल्याच्या नंतर याच्यामध्ये पंचकोनी गळा, गोल गळा किंवा पानगळा तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. तर मी तुम्हाला अस्तरवरचं मार्किंग पंचकोणीमध्ये दाखवलं होतं, पण आता तो न घेता मी इथं पानगळा घेते. ठीक आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. हा आपला मेन गळा असेल. आणि पेपर किती मोठा घेतलेला आहे बघा, जो आपला पहिला गळा आहे ना त्याच्यापेक्षा 1 इंच पेपर आपला जास्त पाहिजे. ठीक आहे, आणि वरती आपण 1 इंच रुंदीचा असा पॅच घेतलेला आहे. तर अशा प्रकारे वरतीपर्यंत मार्किंग केलं. बाहेरच्या मार्किंगची खरं तर आवश्यकता लागत नाही, पण एक थोडंसं आपल्याला समजावं म्हणून ते केलेलं आहे. पानगळा मात्र दोन्ही बाजूकडे आपल्याला असा उमटवून घ्यायचा आहे, अखंड गळा करायचा आहे, कारण हा मेन आहे. आता याला एक सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर हा पेपरसुद्धा अस्तरवरती असा जॉईंट करायचा आहे. मी अस्तरवरती करते, लक्ष द्या. त्यानंतर इथे मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, तर ते सरळ ठेवायचं अशा प्रकारे. सरळ कपड्यावरती आपल्याला हा पेपर कॅनव्हास ठेवायचा आहे. बघा, पेपरवरती आहे. त्यानंतर जो आपण पानगळा मार्किंग केलेला आहे अगदी त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे. आता पुन्हा याला आतल्या बाजूकडून कट करायचं. त्यानंतर सगळीकडे असे कट द्यायचे आहेत, कारण कर्व आहे, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी झाला पाहिजे गळा, त्याचा आकार प्रॉपर आला पाहिजे, म्हणून कट द्या. फक्त शिलाई कट नाही होणार याची पण काळजी घ्या. टोकामध्ये एकदम प्रॉपर कट द्या, तरच टोक त्याचा व्यवस्थित निघेल. आता व्यवस्थित हे पलटी करून याच्यावरून सुद्धा मी इस्त्री करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर हा जो आपला बॅक आपण तयार करून ठेवलेला होता तो बरोबर याच्यावरती असा सेट करायचा. तर शोल्डरच्या बाजूकडे आपलं पॅच किती इंच रुंदीचा आहे, 1 इंच रुंदीचा. तर बरोबर दोन्ही बाजूकडे 1-1 इंच वरती असं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा असा बॅक आहे तो सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे बघा शिलाई देऊन घ्यायची आहे, अगदी किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला छान अशी डिझाईन मी दाखवलेली आहे.
आता याच्यावरती व्यवस्थित सेट झाल्यानंतर पूर्ण शेपवरती शिलाई देऊन हा आपल्याला इथं फिट करून घ्यायचा आहे आणि मग आतमधून जो काही एक्स्ट्रा कपडा आपला आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही तुमच्या साडीतल्या कॉन्ट्रास्ट कपड्याचा वापर करून ही डिझाईन तयार करू शकता, जी अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते. बघा, कुठलीही काठपदराच्या साडीला, पार्टीवेअर साडीला जर कॉन्ट्रास्ट असेल ब्लाऊज आणि साडी, तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करून ही डिझाईन तयार करू शकता. आतून कपडा पूर्णपणे याचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला टक्स घ्यायचे, कमरपट्टी लावायची. पाठीमागे जर तुम्हाला नॉट्स लावायचे असतील तर नॉट्स लावून घ्या. तर मी इथे आधी आता टक्स घेते. बघा, पूर्ण फिनिशिंगमध्ये छान अगोदर मी याला कट करून घेतलं. कट केल्याच्यानंतर आता इथे आपल्याला अर्धा इंचाचं रुंदी घेऊन टक्स शिलाई द्यायची आहे. आता टक्सची उंची मात्र थोडी कमीच येणार आहे, याची 3.5 इंच आली आहे, कारण याचा पॅच आहे. पॅचवरती तरी आपल्याला टक्स शिलाई घ्यायची नाही आहे. आणि लगेचच याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे कमरपट्टी बसवून घ्यायची आहे. ठीक आहे, तर या प्रकारे कमरपट्टी बसवून झाली की आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा, सोपी आहे का सांगा, आणि जर तुम्ही बनवली तर कशी झाली तेही सांगायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला जर माझ्याकडून ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी याच नंबरला कॉन्टॅक्ट करा.